So quantitative aptitude, first chapter, basic calculations. नाव लिहिलं? Yes, sir. टीचरचं नाव लिहिलेलं आहे का? सगळ्यांना सकाळी सांगितलेलं सकाळी होते का? बघा, नोटबुकच्या फर्स्ट पेजवर टीचरचं नाव लिहा, डॉक्टर H पवार. क्वालिफिकेशन PhD मॅथमॅटिक्स, एक्सपिरियन्स 11 years. मी पुन्हा एकदा सांगतोय, आणि इकडे बघा, इथं जे तुम्ही शिकणार आहात, इथं जी तुमची प्रेझेंटी आहे, ती प्रेझेंटी तुमच्या फायनल इयर पर्यंत रेकॉर्ड करून ठेवली जाणार आहे. मग त्या केसमध्ये कशासाठी फायनल इयर पर्यंत ठेवली जाणार आहे रेकॉर्ड करून? तर त्याच्या मागे कारण आहेत. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट मधून आपल्याला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहेत की जो मुलगा, ज्या मुलाची प्रेझेंटी अबोव 90% आहे, त्याचाच प्लेसमेंटसाठी प्राधान्याने विचार केला जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपली स्वतःची प्रेझेंटी 90च्या अबोव कशी ठेवायची हा तुमचा स्वतःचा प्रश्न आहे पर्टिक्युलर. लक्षात येते का? ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रत्येकानं. पुन्हा असं व्हायला नको म्हणून लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगायला लागलो. ऍप्टिट्यूड, त्यानंतर रिजनिंग, तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम, ह्याची प्रेझेंटी तुमच्या फायनल इयर पर्यंत, इथं दिलेल्या टेस्ट तुमच्या फायनल इयर पर्यंत. आता ह्याचा दुसरा एक फायदा काय होतो, तर तुम्ही जर ऑलरेडी ऍप्टिट्यूडचा सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट केलेला आहे, त्यानंतर CIT कम्युनिकेशन इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम केलेला आहे, मग काही कंपन्यांमध्ये तुम्हाला याचा बेनिफिट होतो. म्हणजे ते जर रेकॉर्ड कंपनीला दाखवलं की आमच्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलेलं, तर डेफिनेटली त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळतो. पण त्यासाठी क्रायटेरिया आहेत, हे लक्षात घ्या. हे कळते? हॅलो हॅलो. येस सर. Yes, sir. बेसिक कॅल्क्युलेशन पासून सुरुवात करू. फर्स्ट चॅप्टर नंबर 1, बेसिक कॅल्क्युलेशन्स. त्याच्यामध्ये आपण शिकणार आहे सिलेबस लिहा. फर्स्ट टेबल्स 1 to 30. टेबल्स 1 to 30. Squares 1 to 30. Cubes 1 to 15. Cubes 1 to 15. शॉर्टकट मल्टिप्लिकेशन ट्रिक्स. आता मल्टिप्लिकेशन लिहिलंय मी फक्त इथं, पण ते शॉर्टकट ट्रिक्स आहेत. 2x2 आणि 3x3. देन स्क्वेअर रूट्स कॅल्क्युलेशन, देन cube root calculation, square root and cube root. Then division percentage calculation, ratio comparison. Ratios 1/1 to 1/30. BODMAS rule and some useful results and tips. Syllabus लिहिला बाळानो? हॅलो. No, sir. लिहून झालं की सांगा मला. Complete sir.
ओके. हो हो सर. नाव फर्स्ट वन टेबल्स 1 to 30. आता हे जरी तुम्हाला पूर्वी झालेलं असेल 1ली ते 10वी किंवा फर्स्ट स्टँडर्डलाच किंवा सेकंड स्टँडर्ड पर्यंतच आहे, तरीही आता पुन्हा एकदा तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. लक्षात घ्या ह्या गोष्टी तुम्हाला ऍप्टिट्यूड सॉल्व्ह करताना, कारण इकडे बघा तुम्हाला एका तासामध्ये कमीत कमी 60 ते 70 क्वेश्चन मिनिमम किंवा काही कधी कधी 100 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. हे लक्षात घ्या. तिथं तुम्हाला कुणी मॅक्सिमम तुम्हाला 1 मिनिट टाइम मिळतो आणि कधी कधी 30 सेकंदच टाइम मिळतो एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. त्यामुळं आपल्याला तेवढं स्पीड आलं पाहिजे कॅल्क्युलेशन साठी. मग त्याच्यासाठी पहिला बेसिक महत्वाचा मुद्दा पाढे मराठीमध्ये, आणि त्यालाच आपण काय म्हणतो टेबल्स म्हणतो. सो फर्स्ट राईट डाऊन टेबल्स फ्रॉम 1 to 10. Just write down tables from 1 to 10 after finishing. लिहून झाल्यानंतर बाळांनो सांगा ते. आणि हे पाठ कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे. मी सॅम्पल मध्ये सांगतो. 2:1 2, 2:2 4, 2:3 6, 2:4 8, 2:5 10, 2:6 12, 2:7 14, 2:8 16, 2:9 18, 2:10 20 in the same way. लिहून झालं की सांगा. हो हो सर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बेसिक्स ऑब्झर्व जर केले तर 2 चा टेबल बघा. इथं 2 4 6 8 10 12 14 16 18 20 प्रत्येक ठिकाणी जर ह्याचा युनिट डिजिट ऑब्झर्व केला तुम्ही तर युनिट डिजिट कसा येतो? E1 येतो. बरोबर आहे का? येस सर. तेच जर 3 च्या बाबतीत जर तुम्ही ऑब्झर्व केलं, म्हणजे साधा आणि सिंपल वे आपल्याला नंबर सिस्टीम पण याच्या पुढे शिकायचं आहे. त्याच्या रेफरन्स न सांगतोय तुम्हाला की इफ युनिट डिजिट ऑफ ए नंबर हॅज इवन व्हॅल्यू देन इट इज डिव्हिजिबल बाय 2. तेच मी 3 च्या बाबतीत जर विचार केला तर इथं बघा 3 6 9 12 15 18 21 24 27 आणि 30. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. 2 आणि 1 ची ऍडिशन करा. 2 + 1 इथं काय येतंय? 3 येतंय. बरोबर का? 2 + 1 3, 1 Yes, + sir. 5 6, 1 + 8 9, 2 + 1 3, 2 + 4 6, 7 + 2 9. In the same way 3 + 0 is 3. म्हणजे सम ऑफ
सम ऑफ डिजिट्स ऑफ नंबर्स इफ डिव्हिजिबल बाय 2 दिलेल्या नंबर मधले सगळ्या संख्यांची बेरीज जर 3 न डिव्हिजिबल असेल तर त्या संख्येला 3 न भाग जातो असं आपण म्हणतो. हे आपण डिव्हिजिबिलिटी रूल आपण नंतर बघणार आहे. तर रेफरन्स आला म्हणून सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. 1 to 10 झालं. हॅलो. येस सर. Yes, sir. 11 to 20. अगेन इन द सेम वे. आता इथं मी रेफरन्स साठी तुम्हाला वाचून दाखवतो 14 चा. 14:1 14, 14:2 28, 14:3 42, 14:4 56, 14:5 70, 14:6 84, 14:7 98, 14:8 1112, 14:9 126 and 14:10 140. इन द सेम वे. या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बाळांनो राईटअप कंप्लीट झाला का बघा. Yes, sir. ठीक आहे. लास्ट वन 31 to 30. सॉरी 21 to 30. तुमच्या रेफरन्स साठी एक सांगून दाखवतो मी. 26:1 26, 26:2 52, 26:3 78, 26:4 104, 26:5 130, 26:6 156, 26:7 182, 26:8 208, 26:9 234, 26:10 260. In the same way. हॅलो सर. हा सर ते 11 आणि 1 ना, काय झालं? ते 11 आणि 21 चा पाढा. हा
ते असंच लिहायचं का? एक मिनिट. 11चा पाडा हे झाला का? चूक झाली का माझ्याकडून? 11 आणि 21 सर दोन्ही मध्ये. 11 आणि 21 चुकलेलं आहे. तुम्ही करेक्ट लिहा. मी लिहितो इथं. ओके सर. इथं 42, 63, 84, 105, 126, 147, 168, 189 आणि 210. ओके. करेक्शन करा. नजर पाहिजे अशी. सरांनी सांगितलं म्हणून तुम्ही आहे असं लिहिणार का? बाळांनो? इलेव्हनचा पण करेक्ट करा. हा. हा, काय अडचण आहे कुणाला? हॅलो हॅलो. बाळांनो, याच्यात काय अडचण आहे का अजून? नो सर. ते कम्प्लीट झाले का बघा? हॅलो. येस सर. 11चा करेक्ट केला का? येस येस सर. सर. Okay. Now we'll move towards squares of 1 to 30. What is square of 1? 1, 2, 4, sorry, 4. 3 square, 9, 4 square, 16, 16, 5 square, 25, 6 square, 36, 36, नंतर लिहा
अगोदर बघा व्यवस्थित. 7 स्क्वेअर, 49, 49, 8 स्क्वेअर, 64, 64, 9 स्क्वेअर, 81, 80, 10 स्क्वेअर, 100, 100, 11 स्क्वेअर, 121, 121, 12 स्क्वेअर, 144, 13 स्क्वेअर, 169, 14 स्क्वेअर, 196, 2, 15 स्क्वेअर, 225, 16 स्क्वेअर, 256, 256, 17 स्क्वेअर, 289, 18 स्क्वेअर, 324, 19 स्क्वेअर, 3, 361, 361, 20 स्क्वेअर, 400, 21, 441, 22, 484, 23, 529, कॅल्सी नाही ना वापरत. no sir, कॅल्सी वापरू नका, आपल्याला न कॅल्सी वापरा शिकायचं आहे. हा, 24 चा स्क्वेअर, 576, 25, 625, 25, 26, 676, 27 चा स्क्वेअर, 720, 700, हॅलो किती येत आहे 729, पुढं, 28, 784, 29, 841, and 30. 900, जर आपल्याला कॅल्क्युलेशन करताना कॅल्क्युलेशन सोपे जावे असं जर वाटत असेल तर तुम्हाला मिनिमम 30 पर्यंत आलेच पाहिजेत स्क्वेअर. कळतंय का? हा, yes आणि sir, त्याच्या पुढचे कसे आणायचे शॉर्ट ट्रिक मध्ये ते मी तुम्हाला सांगतो. बघा पहिल्यांदा हे लिहा. If x is 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, then x square, that is 1 square. 1,
2 square 4, 3 square 9, 4 square 16, 5 square 25, 6 square 36, 7 square 49, 8 square 64, 9 square 84, 10 square 100. Then 11 square 121, 12 square 144, 13 square 169, 14 square 196, 15 square 225, 16 square 256, 17 square 289, 18 square 324, 19 square 361, 20 square 400. Then 21 square 441, 22 square 484, 23 square 529, 24 square 576, 25 square 625, 26 676, 27 square 729, 28 square 784, 29 square 841, 30 square 900. ते लिहून झालं की सांगा. झालं का बाळांनो? Yes, sir. Yes, sir. सगळ्यांचं लिहून झालेलं आहे? हॅलो, सगळ्यांचं लिहून झालेलं आहे का? Yes, sir. हा, आता इकडे बघा, 15चा स्क्वेअर काढेपर्यंत जास्त अडचण येत नाही. इथून पुढं तुम्हाला थोडं हे होतं, म्हणजे लक्षात राहत नाही किंवा ह्या गोष्टी. आता जनरली बघा 1 to 10 सगळ्यांना माहितीच असतात. मग कुठल्याही नंबरचा शॉर्ट मध्ये स्क्वेअर काढायची पद्धत सांगतो मी तुम्हाला. आता बघा, मला 27चा स्क्वेअर काढायचा आहे. मी काय करणार बघा, एन डिजिट किंवा युनिट डिजिट काय आहे इथं 7. 7चा स्क्वेअर काय येतो रे? 49. 9 लिहायचं, 4 वर लिहायचं. आता 27 मध्ये कोणते कोणते डिजिट आहेत? आता किंवा ही पूर्ण संख्या बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये दिसणाऱ्या सगळ्या डिजिटची मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे काय काय दिसतंय तुम्हाला? 2 दिसतंय, 7 दिसतंय आणि 2 दिसतंय का? हॅलो, Yes, sir. मग या सगळ्याची मल्टिप्लिकेशन करायची. काय येते? 7 into 2 14 into 2 28. 28 plus 4 किती आलं? 28 plus 4 किती आलं? 32. हा, 32 आलं ना? 32 मधला 2 Yes, इथं sir. लिहायचा, 3 वर लिहायचा. आता 2चा स्क्वेअर करायचा. 2चा स्क्वेअर काय येतो? 4. 4. 3 plus 4 7. 7 2 9 आलं का? मी आता लिहिताना ह्या पद्धतीने लिहितो, म्हणजे मला कॅल्क्युलेशन करताना जास्त गडबड होत नाही. इकडे बघा, 27चा स्क्वेअर मी काय करणार? 2चा स्क्वेअर 4, इथे एक लाईन देणार. त्यानंतर 2 into 7 14 into 2 28 प्लस
7 चा स्क्वेअर 49. 49 मधला 9 घेणार मी. 28 प्लस 4 32. 2 आला, इथं आला 3. 4 प्लस 3 7. आलं का? हॅलो बाळांनो, Yes, sir. Yes, sir. कुठलाही बघा करून कुठलाही स्क्वेअर ह्या पद्धतीने करून बघा. सेव्हन्टीन स्क्वेअर किंवा 18 स्क्वेअर करा. चला. 1 चा स्क्वेअर 1. 1 इंटू 8, 8 इंटू 2 16. 8 चा स्क्वेअर 64. बघा युनिट डिजिट लिहिला. 16 प्लस 6 काय आलं 22. 2 प्लस 1 3. आलं का? किती हार्डली 15 सेकंद मध्ये स्क्वेअर काढता येतो. ट्रिक लक्षात येते? हॅलो, Yes, sir. आता ही ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. फॉर्म्युला ए स्क्वेअर 2ab बी स्क्वेअर. काय लक्षात ठेवायचं? ए स्क्वेअर 2ab बी स्क्वेअर. ए स्क्वेअर 2ab बी स्क्वेअर. ए आणि बी हे जर डिजिट असतील तर स्क्वेअर काढण्याचा सोपा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर 2ab बी स्क्वेअर. लक्षात येते? हॅलो, Yes, sir. कुठलाही स्क्वेअर तुम्ही ह्या पद्धतीनं हार्डली 30 सेकंड्स मध्ये फाइंड आउट करू शकता. मीटिंग एंड होईल, लगेच जॉईन व्हा. कळते का? येस सर.